या दोन संघांना या अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना 6 षटकांचा खेळला जाईल. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच नियमाप्रमाणे हा अंतिम सामना या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतो. या विभागाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने ही स्पर्धा गेली 5 वर्ष याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. आणि आता या नायगाव प्रीमियर लीग 2026च्या 5व्या पर्वाच्या स्वर्गीय सुशांत मोरे चषक आणि या चषकाच्या अंतिम सामन्याला आता सुरुवात होते. जय श्रीराम हे गाणं आता तुम्हाला ऐकायला मिळेल. साईश्वर बँजो पथक यस बँजूला सुरुवात झाली आहे. फटाक्याच्या आतिषबाजीला आता सुरुवात होईल आणि या सामन्याला आता सुरुवात. आणि आता हे दर्दी प्रेक्षक देखील या बँजोचा बँडचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग अंतिम सामना. अंतिम सामन्याला आता सुरुवात. रुपेश कोंडाळकर आणि त्याच्या जोडीला प्रसाद कापणे, षटक क्रमांक 1. अभिषेक ठोंबरे मागच्या मॅचचा हिरो. धन्यवाद 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 साईश्वर. थँक्यू थँक्यू साईश्वर. सामन्याला आता सुरुवात झाली आहे. धन्यवाद. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतिम सामन्यामध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि या सामन्याला आता सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. वाह, चांगलाच बॉल हाताळलाय गोलंदाजाने. बॉल चाललाय बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी केली या खेळाडूने. संपूर्ण स्पर्धा अभिषेक ठोंबरेने गाजवली आहे, कारण मागच्या मॅचचा हिरो ठरला होता अभिषेक ठोंबरे. चांगला बॉल, चांगला बॉल आहे. उडवलाय रुपेश कोंडाळकरने. बॉल उडवलाय परंतु बॉल चाललाय. ओ हो हो हो, प्रयत्न चांगले केले होते. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. थँक्यू थँक्यू साईश्वर. षटकार आलाय रुपेश यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल. ओ हो हो हो, चांगल्या टप्प्यावर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. रन मिळणार नाहीये. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा. बक्षिसांची लईलूट, बक्षिसांचा पाऊस पाडणारी ही स्पर्धा आहे. अंतिम सामना. वाद, चांगला बॉल. पुन्हा एकदा फुलर लेनचा होता. विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली आहे. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 7 धावा आता धाव फलकावर. 7 ऑन बोर्ड. दुखापतीने ग्रस्त आहे रुपेश कोंडाळकर. त्याने मुलाखती दरम्यान सांगितलं, फक्त हीच टुर्नामेंट मी खेळणार, कारण ही माझी टुर्नामेंट आहे, माझ्या मित्रांची टुर्नामेंट आहे, माझ्या भावांची टुर्नामेंट आहे, माझी आवडीची टुर्नामेंट आहे. म्हणूनच की काय दुखापतीने ग्रस्त असताना देखील या स्पर्धेमध्ये तो खेळाडू उतरलाय. ज्यावेळेला प्रसाद कापणे सफल झाले. चांगला स्ट्रोक आणि बॉल गेलाय आता बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. एकच धाव मिळेल. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. चांगली फिल्डिंग केली आहे कौशिकने. डीप मध्ये धावा झाल्यात 8. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक षटकार आतापर्यंत फलंदाज रुपेश कोंडाळकरच्या बॅट मधून देखील पाहायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आहे रुपेश कोंडाळकर.
बॅकफूट वर जात असताना चांगला बॉल आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावर. टीम जिजा विजेती आहे बॉयज. राजेश सर, आपण पाहतोय कालपासून ते आता जी मगाशीच मॅच झाली त्या मॅच पर्यंत पहिलं षटक आहे ना टीम श्रीच्या स्ट्रायकर्सच्या संघाकडून विराज पडवळ हाताळत होता, परंतु अंतिम सामन्यामध्ये बदल केला गेला. डावकुरे हाताला आमंत्रित केलं गेलं आणि त्यानंतर मात्र, कारण त्यांना ठाऊक आहे समोर रुपेश कोंडाळकर नावाचं वादळ आहे आणि त्या वादळाच्या समोर कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे तो प्रयत्न विराजने केला आणि बरोबर त्या गोलंदाजाला आमंत्रित केलं अभिषेक ठोंबरेला आणि त्याचा फायदा आता उचललाय टीम श्रीशा स्ट्रायकर्सने, कारण 8च धावा खर्च केल्या अभिषेक ठोंबरेने या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. विराज पडवळ षटक क्रमांक 2. चांगला खेळ. विराज पडवळने मागच्या मॅच मध्ये अजित मोहितेची विकेट, अभिषेक बैचची विकेट त्याने मिळवून दिली होती आपल्या संघाला आणि तोच गोलंदाज आता दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रँड डॅन डिलिव्हर. बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौक. थँक्यू साईस्वर. धन्यवाद 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 साईस्वर. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर. विकेट किपर आहे. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चौकार आल्यानंतर चांगला बॉल विराज पडवळने हाताळलाय. धावा झाल्या धाव फलकावर 12. 12 ऑन बोर्ड. पहिलं षटक आपण पाहिलं तर फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विराज पडवळचं हे षटक. आतापर्यंत एक चौकार लगावलाय प्रसाद कापणे या खेळाडूने. सोडून दिलाय बॉल. सोडून दिलेला चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु हा व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सिग्नल आलाय पंचांचा. व्हाईट बॉल. 13 धावा आता धाव फलकावर. प्रोलिंगची टीम देखील आमच्या समवेत जुळली आहे कालपासून. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतिम सामन्यामध्ये. सिद्धेय राक्षे देखील आमच्या समवेत गुणलेखक म्हणून पाहायला मिळाला आजच्या संपूर्ण या स्पर्धेमध्ये. उडवला यावेळेला. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे, कारण त्याचं एकच आहे. रुपेश कोंडाळकर दुखापतीने ग्रस्त आहे, तो धावू शकत नाही, म्हणूनच एकच धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्यात धाव फलकावर आता 14. 14. 14 झाल्या धाव फलकावर. सात्विकी रियालिटी यांचं विशेष सहकार्य. एचबी स्पोर्ट्स अँड फिटनेस म्हणजेच हर्षदजी भोजनाईक यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला चांगला टप्प्यावर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. रुपेश कोंडाळकर कौतुक करावं तेवढं त्याचं कमी आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावर राहिले संपूर्ण स्पर्धेतील. मॅच ऑन. 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. प्रोलिंगची टीम आमच्या समवेत या अंतिम सामन्यामध्ये दाखल आहे, परंतु यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. बॉल बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. थँक्यू.
धन्यवाद धन्यवाद साईसवर. चौकार आलाय फलंदाज रुपेश कोंडाळकरच्या बॅट मधून बॅक फुटला येत असताना पंच केला पॉइंट आणि जो गली आहे त्याचं ते क्षेत्र निवडलं आणि तिथून त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परंतु या बॉलवर आज चांगला बॉल हाताळला विराजने. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धाव फलकावर. पहिल्या 8 डावाचा खेळ प्रगती पथावर आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धाव फलकावर. टीम जिजा विजेटी बॉईज. नव्वद धावा सकाळच्या सत्रामध्ये जिजा विजेटी बॉईज या संघाने आणि याच संघाच्या विरुद्ध त्या 90 धावा बनवल्या होत्या. झंझावाती अर्धशतक पाहायला मिळालं रुपेश कोंडाळकरचं. त्याच्या जोरावरच 90 धावा त्या मॅच मध्ये आणि संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. पुन्हा एकदा 30 लढत या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळते. जिजा विजेटी बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. सगळ्या गोष्टींवर आयोजन समितीचं लक्ष आहे. अभिषेक ठोंबरे षटक क्रमांक 3 नवीन गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज पुन्हा एकदा आला या तिसऱ्या ओव्हर मध्ये. विराज पडवळ कॅप्टन आहे आणि याच गोलंदाजावर त्याचा विश्वास आहे. म्हणूनच की काय हे तिसरं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. 18 धावा धाव फलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अभिषेकचा पहिला बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. रुपेश कोंडाळकर नावाचं वादळ अजूनही मैदानात आणि त्याला साथ देतोय प्रसाद कापणे. कारण आधी जी मॅच झाली होती या दोन संघांमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा पॉवर प्लेच्या त्या ओव्हरमध्ये विराज पडवळच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना रुपेश कोंडाळकरने ठोकल्या होत्या आणि म्हणूनच की काय या वेळेला अभिषेक ठोंबरेला संधी दिली विराजने. चांगला बॉल, चांगला बॉल. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. लगेच बॉल त्याने कलेक्ट केला. एक धाव कंप्लीट देखील केली. सिंगल कंप्लीट. धाव संख्या आता जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर. 19 धावा धाव फलकावर. 2.2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत समाप्त या मॅच मध्ये. चांगला बॉल, बॉल बरोबर हाताळतोय हा गोलंदाज. आणखीन एक आता डॉट बॉल आलाय. धाव मिळणार नाहीये. काय गोलंदाजी केली अभिषेक ठोंबरेने. संदीप सिंग त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. आणि येस, हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळत असतात आणि ठाऊक आहे अभिषेकला देखील कसा फलंदाज आहे. हा फलंदाज आहे तो म्हणजे रुपेश. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. सातत्याने डॉट बॉल हाताळले जातात या मॅच मध्ये. अंतिम सामना या स्पर्धेचा. काय मॅच रंगली आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर फक्त एकच धाव खर्च केली आहे अभिषेक ठोंबरेने. धावा झाल्या धाव फलकावर 19 ऑन बोर्ड. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर आहेत. फटका फसलाय. संधी होती परंतु या बॉलवर एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता 20 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर. लास्ट बॉल या ओव्हर मधील. 20 धावा धाव फलकावर झाले. 20 ऑन बोर्ड. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरची दिशा. क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावर.
समाजसेवक माननीय श्री विनयजी गटाणी साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. माननीय श्री विनयजी गटाणी साहेबांचं साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम सामना, साहेबांचं आगमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजसेवक, आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री विनयजी गटाणी साहेब आणि साहेबांचं आगमन होत आहे या ठिकाणी व्यासपीठावर. आणि आमचा हा ब्रँड आपण पाहतोय, साईसवर बँड सध्या झळकतोय. हा ब्रँड देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धन्यवाद धन्यवाद साईसवर, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. बँड पथक आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यांची देखील चर्चा होईल. समाजसेवक माननीय श्री विनयजी गटाणी साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हेरी वेल वेलकम या अंतिम सामन्यामध्ये, फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. चला, सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे, प्लीज थोडं सहकार्य करा गेटच्या समोर. आणि त्याचप्रमाणे मैदानात ज्या दुचाकी पार्क केल्या आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, प्लीज थोडं सहकार्य करा. चला, जातो मॅचच्या दिशेने. नवीन गोलंदाज आहे विराज पडवळ. 64 षटक आता प्रगतीपथावर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या 24. आजच्या सरासरीने 24 धावा धावफलकावर. अक्षत महाडेश्वरचा उल्लेख केला जाईल या संपूर्ण स्पर्धेत. 3 नाईनर एका खेळाडूने चांगला खेळ केला होता अक्षतने देखील, परंतु या बॉलवर एक सिंगल, चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये फिल्डर त्याच्याकडून चूक झाली आहे आणि लगेच फायदा उचललाय. धावता येत नाहीये तरी देखील धावतोय रुपेश कोंडाळकर. लगेच त्याने 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 26. चला, सगळ्या दुचाकी वाहनधारकांना विनंती आहे, प्लीज गेटच्या समोर आणि मैदानामध्ये व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या कोणी दुचाकी वाहने पार्क केली आहेत त्या सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे, प्लीज थोडं सहकार्य करा. मान्यवरांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. या विभागाचे भाग्य विधाते, खरे सम्राट आमदार माननीय श्री कालिदाजी कोळंबकर साहेबांचं थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्त एक लकी ड्रॉ. भाग्यवान विजेता कोण असणार आहे ते आता पाहिलं जाईल. एक भाग्यवान विजेता असेल. या आमच्या चिमुकलीच्या हातामधून एक नंबर काढला गेलाय आणि तो नंबर आहे 53. 53 नंबर कोणाचा असेल तर या 53 नंबर 53 कोण आहे भाग्यवान विजेता. चला, ज्या कोणाचा असेल लगेच आपण यायचं आहे व्यासपीठावर. 5 मिनिटांचा वेळ दिलाय तुम्हाला. ज्या कोणाकडे कुपन असेल ती कुपन घेऊन आपण लगेचच व्यासपीठाजवळ यायचंय. धन्यवाद. त्रेचाळीस झाला, 42 झाला आणि आता आलाय 53. आतापर्यंतचे लकी नंबर. या बॉलवर आता संधी आहे. पहिल्या अटेम्प्टला झेल निसटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला झेल टिपला आणि विकेट. फलंदाज बाद. धन्यवाद. आणि आणखीन एक भाग्यवान विजेता. या विजेत्याचं नाव आहे माननीय श्री राजेंद्रजी पाडावे. आणखीन एक भाग्यवान विजेता आहे आणि या विजेत्याला देखील दिलं जाईल एक आकर्षक असं ज्युसर दिला जातोय. या भाग्यवान विजेत्याला हा ज्युसर दिला जाईल. माननीय श्री विनयजी गटाणी साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय.
लोकसेवा शाळेतील शिपाई आहेत, त्यांना हे या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन लागलंय. अभिनंदन राजेंद्रजी पाडावे, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्युसर मिळालंय, अभिनंदन. आणि आता धावा झाल्या धाव फलकावर 28. 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. 28 धावा धाव फलकावर, 28 ऑन बोर्ड. विनयजी गटाणी साहेबांचं आगमन, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हा भाग्यवान विजेता राजेंद्रजी पाडावे यांना हा पुरस्कार दिला. आणि थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये आगमन होईल या विभागाचे भाग्य विधाते, या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्त होईल. या विभागातील प्रत्येक तरुणाईसाठी, या विभागातील पाण्याचा प्रश्न, या विभागातील रस्त्याचा प्रश्न, या विभागातील पुनर्विकसनाचा प्रश्न, आज मात्र या विभागाचे भाग्य विधाते, वडा विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं आगमन. साहेब, आपलं हार्दिक 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 स्वागत. या विभागाचे भाग्य विधाते, या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब आणि साहेबांची आज या स्पर्धेनिमित्त प्रमुख उपस्थिती. साहेब, आपलं हार्दिक 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 स्वागत. युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ, प्रत्येक तरुणाईचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, विकासाचा प्रश्न, एकच उत्तर. माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब या विभागाचे भाग्य विधाते आहेत, या विभागाचे कार्यसम्राट आमदार आहेत. विक्रमादित्य आमदार म्हणून साहेबांची नोंद आणि आज साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेनिमित्त. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नायगाव प्रीमियर लीग 2026 पाचवा पर्व, 5व्या पर्वामध्ये आगमन झालेलं आहे माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. साहेबांचं आगमन आणि साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आपण या मॅचचा आनंद घेऊया. चला सर, मॅचला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात होते. साहेबांची आज प्रमुख उपस्थिती अंतिम सामन्यामध्ये. या विभागाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. साहेबांचं आगमन झालंय व्यासपीठावर. साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आपण या मॅचचा आनंद घेऊयात. थांबा सर, मॅच थांबा प्लीज.
धन्यवाद धन्यवाद. सामन्याला आता सुरुवात होईल. पुन्हा एकदा जातो मॅचच्या दिशेने. मॅच ऑन. अंतिम सामना स्पर्धेचा. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक जिंकणार कोण? ओ बॉल जर आपण पाहिले तर पडल्यानंतर आतमध्ये आला होता, परंतु दिशा दिली आहे बॉलला. गॅप आहे, गॅप मधून बॉल जाईल का बॉर्डर लाईनच्या पलीकडे पाहायचंय, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. बॉल अडवलाय, लगेच बॉल अडवल्यानंतर चेंडूची फेक देखील केली, परंतु धावा पूर्ण केल्यात पळून. त्या म्हणजे 3. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 32 धावा धावफलकावर. आणखीन एक लकी ड्रॉ काढला जाईल. कुपन तुमच्याकडेच ठेवा. हे षटक संपल्यानंतर आणखीन एक लकी ड्रॉ, शेवटचा लकी ड्रॉ असणार आहे. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. हो, यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न. बॉल आता गुल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. धन्यवाद. कुपन तुमच्याकडेच ठेवा. आणखीन लकी ड्रॉ काढले जातील. आयोजन समितीची सूचना येते. प्रेक्षकांना खुश केले आयोजन समितीने. जे कुपन्स आहेत ते कुपन्स तुमच्याकडेच ठेवायचे. सगळ्यांना विनंती असेल, सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. लॉट्स ऑफ प्राइजेस. ही NPL आहे, इकडे शक्य आहे. पाऊस पडला जातोय बक्षिसांचा. बक्षिसांची लई लूट आहे. चांगला स्ट्रोक. फिल्डर आहेत पॉइंट मध्ये, परंतु या बॉलवर डायरेक्ट थ्रो. एक धाव कंप्लीट केली आहे. लगेचच ही एक धाव कंप्लीट केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 39. हॅलो दीपक सांगळे, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यायचंय. दीपक सांगळे. दीपक सांगळे. यावेळेला मोठा फटका आलाय आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद. ओ यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला फटका नव्हता, परंतु डीप मध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट केली आहे आणि धावा झाल्यात आता धाव फलकावर 46. 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 46 धावा धाव फलकावर. आणि आता आणखीन एक लकी नंबर. कोणता नंबर असेल? एकच नंबर आहे, तो नंबर आहे 97 नंबर. कोणाकडे आहे का कुपन 97 नंबरची? 97 नंबरची कुपन कोणाकडे असेल तर लगेच आपण घेऊन यायची आहे व्यासपीठावर. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहेत. यस, आलाय, तो आलाय. 97 नंबरचा मानकरी आहे. आणि यस 97 मानकरी आहे आणि त्याचं नाव आहे सक्षम घनवट. हा लकी विजेता. हा छोटा, हा लहान गाय. क्रिकेटच्या प्रेमापोटी तो मैदानात आला आणि जिंकून घेतले सारं त्याने देखील.
चला या सक्षम व्यासपीठावर आपणास देखील एक बक्षीस दिलं जाईल. या विभागाचे भाग्य विधाते, या विभागाचे कार्य सम्राट, कार्य तत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं आगमन आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिला जातोय सक्षमला. हा लहान का सक्षम ही स्पर्धा पाहण्यासाठी आला आणि साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय सक्षमला. अभिनंदन सक्षम. प्रेक्षकांना देखील खुश केलंय, खेळाडूंना देखील खुश केलंय आयोजन समितीने. आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या विभागाचे भाग्य विधाते व्यासपीठावर त्यांची उपस्थिती, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. कुपन्स तुमच्याकडेच ठेवा विनंती असेल सगळ्या प्रेक्षकांना, कारण अजून लकी ड्रॉचे कुपन्स आहेत. कुपन्स तुमच्याकडेच ठेवायचे आहेत. लकी ड्रॉ आता ओपन केला जाईल थोड्याच वेळात. आणखीन एक नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 47 धाव फलकावर झाल्यात. या वेळेला चांगला स्ट्रोक, परंतु या बॉलवर नियंत्रण नव्हतं आणि परंतु या बॉलवर निघून गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स टप्पा घे 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. साईसवर धावा झाल्यात 51. 5.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता, परंतु या बॉलवर सिंगल मिळणार आहे. व्हाईट बॉलवर सिंगल आली आहे. व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट बॉल साठी आता या व्हाईट बॉलवर 1 धाव देखील मिळाली आहे. म्हणजेच काय 53 धावा आता धाव फलकावर 53. आणि त्याचप्रमाणे माननीय श्री आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक माननीय श्री संदीप दादा पानसंडे यांचं देखील आगमन. साहेब आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. साईसवर आगमन होत आहे माननीय श्री संदीप दादा पानसंडे यांचं देखील. साहेब आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे अंतिम सामन्यामध्ये. नायगाव प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. हा थरार जिंकणार कोण, त्याचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. प्रेक्षकांचा आता उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील या अंतिम सामन्यामध्ये मैदानामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. त्याचं कारण एकच आहे, कारण लकी ड्रॉचे कुपन्स देखील प्रेक्षकांना दिले. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुरंदरे गौरव हा पुरस्कार देखील दिला जाईल. माननीय श्री उपेंद्र सिंग म्हणजेच आमचे लाडके चाचा, आज त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा देखील गौरव केला जाईल, कारण क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रावरील त्यांचं प्रेम, खेळाडूंना मार्गदर्शन, खेळाडूंना प्रोत्साहन, सगळ्या गोष्टी पाहून या वर्षीचा जो पुरंदरे गौरव पुरस्कार आहे तो मात्र दिला जातोय माननीय श्री उपेंद्र सिंग म्हणजेच आमचे लाडके चाचा यांना. चाचा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण पाहतोय ऑन स्क्रीन. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानात. जिथे जागा मिळेल तिथे आज उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत आहे. हा फुलर लेनचा बॉल होता, परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना चांगली फिल्डिंग केली आहे. बॉलला अडवलंय पायाने. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे, आणि दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट आली आहे. फलंदाज बाद.
पंचांनी तो रिव्ह्यू घेतलाय. यस, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, त्याची आता पडताळणी केली जाईल थर्ड अंपरच्या माध्यमातून. सर ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो तुम्ही द्यायचा आहे अशी विनंती केली आहे थर्ड अंपरने, कारण जो नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे तो त्या कॅमेऱ्याच्या मध्ये येतोय. ऑनफिल्ड अंपरने जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. इट्स व्हाईट बॉल आहे. पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील, आपण याची नोंद घ्या. येस, व्हाईट बॉल, आणि त्या व्हाईट बॉलवर एकेरी धाव देखील आली आहे. म्हणजेच काय, आता धावा झाल्या धाव फलकावर 56, 56 धावा धाव फलकावर. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त आगमन झालंय राहुल 11, जो संघ ज्या संघाचा दबदबा निर्माण झाला होता संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चेन्नई सिंगम या संघाचे हेड कोच म्हणून पाहायला मिळाले असे आमचे लाडके चंद्रा सर म्हणजेच चंद्रकांत शिंदे यांचं आगमन. सर आपलं हार्दिक 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 स्वागत नायगाव प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वामध्ये. मान्यवरांची मानदियाळी, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम सोहळा, सगळं काही इकडे पाहायला मिळालं. इकडे बक्षिसांची लई लूट केली गेली, इकडे बक्षिसांचा पाऊस पाडला गेला, खेळाडूंवर पाऊस पडला, प्रेक्षकांवर पाऊस पडला. आणि त्यानंतर आता ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. अंतिम सामना या स्पर्धेचा, फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता 58, 58 धावा धाव फलकावर. मोजेस 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 काळे. आणि आता आणखीन एक लकी ड्रॉ. लकी ड्रॉचे कुपन तुमच्याकडे ठेवायचे आहेत, कारण आता आणखीन एक लकी ड्रॉ काढला जातो या ब्रेक मध्ये. 6 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या 60-36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 59 धावा झाल्या. 60 धावांची गरज आहे आणि लकी नंबर आहे नंबर 90. 90 कोणाकडे आहे का 90 नंबरची चिठ्ठी, 90 नंबरचं कुपन कोणाकडे असेल तर या आणि आपलं पारितोषिक घेऊन जा. 90 नंबर तो आलाय. चुकीचं कुपन असेल तर ते ग्राह्य धरला जाणार नाही, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. चुकीचं कुपन आहे. त्या कुपनवर 60 अधिक 30 लिहिलंय, 90 करून दाखवतायत. एक कुपन ग्राह्य धरलं जाणार नाही. कोणाकडे असेल तर या. यस, आलाय आलाय 90 नंबरचा मानकरी आलाय. अभिनंदन योगेश नारोडे, अभिनंदन आपलं. योगेश नारोडे यांना ते पुरस्कार, तो पारितोषिक दिलं जाईल. अभिनंदन योगेश नारोडे, अभिनंदन. या आपण व्यासपीठावर. चला अजून एक कुपन, अजून एक लकी नंबर. चला अजून एक लकी नंबर असेल. चला अभिनंदन अभिनंदन.
आला आलाय 10 नंबर आलाय आणि 10 नंबर आलेला आहे आणि 10 नंबरचं कुपन माझ्या बाजूलाच आहे कारण प्रोलिंग स्पोर्ट्स जो ऑपरेटर आहे शुभम त्याच्याकडे ती कुपन आहे. अभिनंदन शुभम. अभिनंदन अभिनंदन शुभम. 10 नंबरची चिठ्ठी आणि हा पुरस्कार मिळवलाय प्रोलिंग स्पोर्ट्सचा आमचा ऑपरेटर शुभमने. अभिनंदन शुभम. चला या शुभम अभिनंदन. किती वेळापासून तो सांगत होता 10 नंबर येऊ दे आणि तो आलाय देखील आता. चला या लवकर 2 बॅटर आपण लगेच या मैदानात. श्रीशा स्ट्रायकर्स कारण वेळेचं बंदर आहे अंधाराचं सावट आहे. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 60. चला अभिनंदन शुभमचं अभिनंदन असणार आहे कारण लकी ड्रॉ या लकी ड्रॉ मध्ये त्याचाच नंबर 10 नंबर आलाय. चला या 2 बॅटर श्रीशा स्ट्रायकर्स 2 सलामीवीर बॅटर या. अभिनंदन अभिनंदन शुभम. फायनली हा ज्युसर मिळालाय शुभमला. अभिनंदन. फ्रूट ज्युसर शुभमला दिला जातोय. अभिनंदन शुभम. तर जातोय सेकंड इनिंगच्या दिशेने. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी धावा करायचे 60. चला जॉगिंग ट्रॅक वर जे प्रेक्षक आले त्या सगळ्यांना विनंती आहे प्लीज आपण देखील थोडं सहकार्य करा कारण गेले 2 दिवस तुम्ही सहकार्य केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता फक्त शेवटचा टप्पा आहे या स्पर्धेचा कारण आता दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. 36 मध्ये धावा करायचे 60. सुनील शेलार आणि त्याच्या जोडीला साहिल वळंजू आणि षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आकाश. ऑन स्क्रीन हे सर्व दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आता या सामन्याला सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंग दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात होईल. 36 मध्ये करायचे धावा 60. सामना जिंकण्यासाठी पुरंदरे गौरव हा पुरस्कार माननीय श्री उपेंद्र सिंग म्हणजेच लाडके चाचा. पुरंदरे मैदानाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे उपेंद्र सिंग चाचा आणि या चाच्यांनाच आज मात्र पुरंदरे गौरव हा पुरस्कार दिला जाईल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. चला धन्यवाद साईस्वर. IPL ची धून तुम्ही ऐकली. सुनीलच्या बॅट मधून चौकार आलाय. दुसरा बॉलवर देखील मिळतील धावा 4. आणखीन एक दर्जेदार रुबाबदार धमाकेदार चौकार. 4. आठ धावा धाव फलकावर झाले 2 बॉलच्या समाप्तीनंतर. सुनील शेलार स्वतः संघ मालक आहेत. मोजेश काळे आपण कुठे असाल तर आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स जवळ या. मोजेश काळे 8 धावा धाव फलकावर झाले आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर
पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. मोजिशने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीवर त्याचं देखील लक्ष आहे. या बॉलवर कव्हर ड्राईव्ह चांगला स्ट्रोक आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. बॉल कलेक्ट केलाय, थ्रो केलाय, परंतु या बॉलवर 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा महत्वाच्या होत्या. 10 धावा आता धाव फलकावर. अजून 50 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 60 धावांची गरज आहे. टार्गेट सेट केले 60 धावांचं. फुलटॉस समोर खेचलाय सुनील शेलार यांनी. हा बॉल देखील आता जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे? यस, गेलाय 4 धावांसाठी. चौकार. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल, कारण वेळेचं देखील बंधन आहे, अंधाराचं सावट आहे. चांगली सुरुवात करून दिली सुनील शेलार यांनी, कारण आतापर्यंत आपण पाहिले तर 14 धावा धाव फलकावर, 3 चौकार याच ओव्हर मध्ये पाहिलेत. या बॉलवर देखील आता चांगला स्ट्रोक. फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. 15 धावा धाव फलकावर झाल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. 15 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 चौकार आतापर्यंत लगावले गेलेत. फलंदाजी करत असताना सुनील शेलारच्या बॅटमधून लेफ्टी राईट ही कॉम्बिनेशन. एक उजव्या हाताचा फलंदाज आहे, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. साहिल वळंजू त्याने देखील ही स्पर्धा गाजवली. चांगला खेळ त्याने देखील केलाय. साईसवर बँड पथक या स्पर्धेमध्ये दाखल. त्यांचं देखील स्वागत आहे अंतिम सामन्यात. या बॉलवर आपण पाहिले तर मनगटाचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, परंतु या बॉलवर मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? यस, आता त्या 3 धावा धावून पूर्ण केल्या. दडपण दबाव निर्माण झाले या अंतिम सामन्यामध्ये खेळाडूंवर, कारण प्रत्येक खेळाडूला माहित आहे. आणि आता पंच वन शॉट म्हणजेच 2च धावा मिळणार आहेत या बॉलवर. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 17-17. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर कंपॅरिझन आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये टीम जिजा विजेटीआय बॉईज या संघाच्या धावा होत्या 8, परंतु अपोजिट संघ श्रीशा स्ट्रायकर्स या संघाचा विचार केला तर 17 धावा धाव फलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्यात आतापर्यंत. कंपॅरिझन पाहायला मिळते ऑन स्क्रीन पोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा वसूल. 30 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 30 बॉल मध्ये धावा करायचे 43. आपण पाहतोय व्यासपीठावर या विभागाचे भाग्य विधाते, कार्य सम्राट, कार्य तत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोमकर साहेब आणि त्यांच्या सोबत संदीपजी पानसाडे साहेबांचं देखील आगमन झाले. आणि त्याचप्रमाणे समाजसेवक माननीय श्री विनयजी गटाणी साहेबांचं देखील आगमन. आणि त्याचप्रमाणे पुरंदरे गौरव हा पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे आमचे लाडके चाचा, या चाचांचं देखील आगमन. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे जसबीर मानकू यांचं देखील आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे माननीय श्री रुपेंद्रजी माने आणि त्याचप्रमाणे दीपकजी सांगळे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे गणेशजी टिळकर यांचं देखील स्वागत असेल या अंतिम सामन्यामध्ये. विनोदजी गांगण साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या अंतिम सामन्यामध्ये. त्याचप्रमाणे सन्माननीय कांबळी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परंतु या बॉलवर काय घडलंय पहा. बॉल टप्पा घेत गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद साईसवर बँड पथक.
चौकार आलाय. फलंदाज साहिल वळंजूच्या बॅट मधून धावा झाल्यात 21-21. बक्षिसांचा पाऊस, बक्षिसांची लई लूट या स्पर्धेमध्ये इथेच पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे निखिलजी नायकर यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे निखिलजी नायकर. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्या संघ मालकांनी प्रवेश मिळवल्या त्या सगळ्या संघ मालकांचं देखील विशेष आभारी असणाऱ्या आयोजन समितीच्या माध्यमातून. या बॉलवर काय घडलंय? ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. झेल सुटला फलंदाज साहिल वळंजूचा आणि झेल सुटल्यानंतर मात्र त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये झालंय. चौकार आलाय या बॉलवर. धावा झाल्या धाव फलकावर आता 25-25. चौकार आलाय फलंदाज साहिल वळंजूच्या बॅट मधून. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. 21 धाव फलकावर. मॅचचं समीकरण बदललंय कारण 28 बॉलचा खेळ शिल्लक आणि 28 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 25 धावा धाव फलकावर झालेत. माफ करा, 25 धावा. टेक्निकल इश्यूज आहेत. ट्वेंटी 25 धावा धाव फलकावर झालेत कारण लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. चैतन्य पाटीलचं षटक आहे. 27 मध्ये 35. ज्यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेचलाय आणि हा बॉल देखील फरार. एक टप्पा घेत फिल्डरच्या डोक्यावरून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धन्यवाद. धन्यवाद. आणि आता धावा झाल्यात 29. 26 मध्ये करायचे 31. दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये. दोघांच्याही बॅट मधून धावा येत आहेत या मॅच मध्ये. अंतिम सामन्यामध्ये याचसाठी केला होता अट्टाहास. हा अंतिम दिस गोड व्हावा. फुल टॉस परंतु मिस केलाय. हा बॉल मिस केलाय. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. रन मिळणार नाहीये. चांगला बॉल आता गोलंदाज चैतन्य पाटीलने हाताळला होता परंतु हा डॉट बॉल. धाव मिळणार नाहीये. आता पाहतोय आपण दुखापतीने ग्रस्त आहे चैतन्य पाटील. थोडासा पायामध्ये त्याच्या क्रॅम्प आलाय. हो तेच क्रॅम्प आलाय त्याच्या पायामध्ये. कारण कालपासून ही स्पर्धा खेळत आहे. ते सगळे खेळाडू दमले आहेत. प्रयत्न करतायत. संघर्ष अटळ आहे. यस क्रॅम्प आलाय या खेळाडूच्या पायाला. चैतन्य पाटील 59 धावा. पहिल्या डावामध्ये 60 धावांचं लक्ष्य परंतु आता धावा झाल्यात 29. साठ धावांची गरज आहे. टार्गेट सेट केले या पहिल्या डावामध्ये. 29 धावा. आता धाव फलकावर 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्या मॅच मध्ये स्पर्धा कोण जिंकणार, स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक कोण जिंकणार ते देखील पाहावं लागणार आहे. नायगाव प्रीमियर लीग 2026 5वं पर्व जिंकणार कोण त्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण आता हे उर्वरित षटक म्हणजेच एक चेंडू उर्वरित अजूनही हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. कारण चैतन्य पाटीलच्या पायाला क्रॅम्प आलाय. तो चेंडू हाताळू शकत नाहीये. म्हणूनच की का आता नवीन गोलंदाज येईल सुशील.
हा उर्वरित एक बॉल हाताळण्यासाठी सुशील शिंदे आलाय. धावा झाल्या धाव फलकावर 29, 29. 60 धावांचा पाठलाग संघ करतोय. धावा करायच्या 25 बॉल मध्ये 31. 25 बॉल 31 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही मॅच संपलेली नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज बदलला. फलंदाज आता बदलणार आहे, कारण फलंदाजाची विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानात येईल. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद साईस्वर. आणि आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक इमारतीच्या गॅलरीमध्ये बसून सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानात आणि आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झाले राहुल 11 संघ. संघाचा दबदबा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला. असे आमचे लाडके चंद्रा सर, चंद्रकांतजी शिंदे सरांचं आगमन. आणि त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांचं पूर्ण नाव आहे चंद्रकांत जगन्नाथ शिंदे, म्हणजेच उर्फ चंद्रा. राहुल 11 या संघाचे कर्णधार म्हणून गेली कित्येक वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा केली, असं व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. आणि या वर्षी आपण पाहिलं तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सिंगम जो विजेता संघ होता, त्या संघाचा हेड कोच, मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली आहे चंद्रा सरांनी. आणि त्यांचं देखील आगमन आपण पाहतोय व्यासपीठावर झालंय. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्हेरी वेल वेलकम चंद्रा सर. विशेष बाब म्हणजे चंद्रा सरांचा दबदबा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिला. राहुल 11 परळ मुंबई संघाचा कॅप्टन म्हणून 1989 साली आरके ट्रॉफी फेमस होती. या ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर राज कपूर मेमोरियल ट्रॉफी झाली. त्या ट्रॉफी मध्ये चंद्रकांत शिंदे चंद्रा सरांच्या नेतृत्वाखाली या टुर्नामेंट मध्ये राहुल 11 संघ जिंकला. अंतिम फेरीमध्ये दाखल होऊन ती अंतिम फेरी जिंकली होती. आणि त्या अंतिम फेरीमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज 40,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार चंद्रा सरांना दिला गेला होता. 1989 सालची गोष्ट आहे. आणि तोच व्यक्ती आपण पाहतो या व्यासपीठावर त्यांचं आगमन. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये असे कित्येक खेळाडू घडलेत देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अशी व्यक्ती आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुढील वर्षी म्हणजेच 1990 साली देखील तीच टुर्नामेंट पाहायला मिळाली. आणि त्या टुर्नामेंट मध्ये चंद्रा सरांना बेस्ट बॅटरचा पुरस्कार, रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक असा चषक बहाल करण्यात आला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ती टुर्नामेंट पाहायला मिळाली. आणि त्या तिसऱ्या टुर्नामेंट मध्ये ती पुन्हा एकदा राहुल 11 परेलने जिंकली. आणि त्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणूनच रोख रक्कम 40,000 रुपये आकर्षक असा चषक चंद्रा सरांना दिला गेला. हा इतिहास आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चंद्रा सरांचा. आणि परंतु पुन्हा एकदा आपण जातोय मॅचच्या दिशेने. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 31. 4 वर्ष सलग ही टुर्नामेंट. आणि त्या टुर्नामेंट मध्ये राहुल 11 परळ हा संघ 2 वर्ष जिंकला, 2 वेळा पराभूत झाला. आणि या 4ही वर्षी चंद्रकांत शिंदे सरांची आठवण होते, कारण त्यांनी केलेला खेळ. सलग 2 वर्ष आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर हे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. हा इतिहासच म्हणावा लागेल चंद्रा सरांचा. आणि त्यानंतर मात्र नायगाव दादर म्हणजेच याच मैदानात केल्विनेटर हा फ्रीज दिला गेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार म्हणून चंद्रा सरांना. त्याची देखील आठवण करून दिली जाईल. ही आठवण आहे, हा इतिहास आहे. हा इतिहास घडवलाय चंद्रा सरांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये. कित्येक वर्ष त्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा केली.
त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर टी एक नगर चेंबूरला देखील विनोद कांबळे सरांच्या शुभ हस्ते अंतिम सामना जिंकल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आता धावा झाल्या धाव फलकावरती 31 अजून सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 29 धावांची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो यावेळेला मोठा फटका परंतु बॉल बॉल गेलाय बरोबर. हो पुन्हा एकदा संधी होती, संधी चुकली आहे, चुकीला माफी नाही. बॉल फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 आणि चौकार. धावा झाल्यात आता 35. 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 25. साईसवर बँड पदक आणि त्यांच्या सोबतच आपण पाहतोय डगआउट मध्ये टीम श्रीशा स्ट्रायकरचा संघ डगआउट मध्ये आहे. थोडासा नाराज आहे, हताश आहे, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. त्यांना देखील ठाऊक आहे 18 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत. चला आता लकी ड्रॉ ची वेळ झाली आहे. आणखीन एक नंबर आता काढला जाईल लकी ड्रॉच्या माध्यमातून. आता हा पुरस्कार कोणता प्रेक्षक जिंकणार पाहावं लागेल. कुपन सगळ्यांकडे आहेत, सगळ्यांनी ते कुपन आपल्या हातात ठेवा, कारण आता तो नंबर येतोय. एक नंबर काढला जाईल आणि तो नंबर आता आलाय 52. कोणी आहे का लकी ड्रॉचा मानकरी? कोणता प्रेक्षक आहे? 52 नंबर कोणाकडे आहे? कुपन लगेच घेऊन या व्यासपीठावर. 52 नंबरची कुपन कोणाकडे असेल तर यायचंय. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद, त्याची देखील दखल आयोजन समितीने घेतली आणि आणखीन एक आता लकी ड्रॉ काढला जाईल. आणखीन एक लकी ड्रॉ आहे. नंबर आहे 47. कोणाकडे आहे का 47 नंबरची कुपन? 47 आणि 52. 47 आणि 52. नंबर 52 चा मानकरी आहे सुरेश काटकर. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुरेश काटकर. 52 नंबर त्यांच्या हातामध्ये होता, ती कुपन त्यांच्याकडे होती. ते मॅच पाहायला आले, कामावरून सुटल्यानंतर त्यांनी आता मैदानाचा रस्ता धरला. मैदानात आल्यानंतर लकी ड्रॉ ची कुपन त्यांना दिली आणि ती कुपन त्यांनी जिंकली आहे. अभिनंदन. आणि आता आणखीन एक लकी कुपन आहे. हेमंत मेदार 47 नंबर हेमंत मेदार कडे होता आणि तोच हेमंत देखील आलाय आता व्यासपीठावर. त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चंद्राशरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. MTCA म्हणजेच मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सचिव आहेत सर चंद्रा सर, आणि त्यांचं आगमन आणि त्यांच्या प्रमुख उपस्थिती त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला गेला. मॅचचं समीकरण 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 25. आणखीन एक पुरस्कार होता जो मात्र हेमंतला दिला जातोय. चंद्रा सरांच्या शुभ हस्ते हा देखील पुरस्कार दिला जाईल. अभिनंदन अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन असणार आहे. यावेळेला मोठा फटका, परंतु फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर आहे. यस, झेल, विकेट, मॅच ऑन, फलंदाज बाद. अभिनंदन. आणि आमचा
प्रोलिंग स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी चॅनल आहे. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. युट्यूब वर जाऊन या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि फेसबुकला देखील या पेजला आपण लाईक करा. इंस्टाग्रामच्या माध्यमातून या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील ताऱ्या सिताऱ्यांचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रोलीगने केलाय. या इंस्टाग्राम चॅनलला देखील आपण फॉलो करा, कारण येत्या काही काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद तुम्हाला या स्पर्धेमध्ये घेता आलाय. तसाच आनंद तुम्हाला प्रोलिंग वरती घेता येईल, कारण येत्या काही काळामध्ये मोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत. नवीन फलंदाज कौशिक बॅटिंग साठी येताना पाहायला मी त्या धावा झाल्यात. आता धाव फलकावर 36 धावा धाव फलकावर झाल्यात. सर्व संघ मालकांचं स्वागत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभारी. आयोजन समितीच्या माध्यमातून सर्व संघ मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय, जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक. सगळ्यांच्या नजरा या मॅच वर आहेत. फुल टॉस बॉल होता, परंतु फटका फसलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. बॉल अडवलाय. प्रयत्न सगळेच करतायत, सगळे खेळाडू करतायत. 2 धावा अडवल्या आपल्या संघासाठी. राजू बन गया जेंटलमॅन. पुन्हा एकदा राजू होता. राजूने काय कॅच टिपला सकाळच्या सत्रामध्ये, परंतु चांगली फिल्डिंग, उल्लेखनीय कामगिरी केली आहे राजूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता धावा झाल्या धाव फलकावर 38 धावा धाव फलकावर. 60 धावांचा पाठलाग संघ करतोय. मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये धावा करायचे 22. चांगली मॅच रंगली आहे. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर स्विंग अँड मिस. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण बदललंय, कारण उर्वरित 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. जिंकणार कोण ही स्पर्धा? शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार का? प्रेक्षकांना देखील तेच वाटतंय आणि प्रेक्षकांना देखील तीच आशा अपेक्षा असेल की शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जावावा. परंतु या बॉल वरती आपण पाहिलं तर मोठा फटका. डीप मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. धावा झाल्यात आता धाव फलकावर 39. सौरभ साटिलकरचं महत्वपूर्ण षटक. प्रभावित करणारी गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे सौरभ साटिलकरच्या माध्यमातून. महत्वाचं षटक आहे या मॅच मधील सौरभ साटिलकरचं. नेक्स्ट बॉल चांगल्या टप्प्यावर. फुलर लेनचा बॉल होता. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 40 धावा धाव फलकावर झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 20. 12 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. व्यासपीठावर आपण पाहतोय. राजेश दादा मान्यवरांचं आगमन झालंय त्यांच्या प्रमुख उपस्थितीत. मोजेश काळे या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. 12 बॉल मध्ये धावा 20 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आहे. सामना कोणता संघ जिंकणार? अंतिम फेरी कोणता संघ जिंकणार? 1,11,111 रुपये व आकर्षक असा स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक जिंकणार कोण? द्वितीय पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये 77,777 व आकर्षक असा स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक जिंकणार कोण? याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील. 12 बॉल मध्ये 20 धावा करायचे. चला स्पीडअप घ्या. खेळाडूंना विनंती आहे, कारण अंधाराचं सावट झाले. या मॅच वर 12 मध्ये 20 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. नवीन गोलंदाज आहे सचिन चव्हाण. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वर 12 मध्ये करायचे आहेत 20 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. कौशिक जाधवला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे
सुनील शेलार संघमालक अजूनही मैदानात उपस्थित आहे. बॅटिंग तो देखील करतोय. चांगली कामगिरी त्याने देखील केली या संपूर्ण स्पर्धेत. परंतु हा सामना महत्वाचा आहे. चला लवकर खेळा, विनंती आहे खेळाडूंना, विनंती आहे लवकर खेळा प्लीज, स्पीडअप घ्या. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. अंतिम टप्पा या स्पर्धेचा, फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. अंतिम सामना, अंतिम क्षण, अंतिम टप्पा. जिंकणार कोण ही स्पर्धा? आणि आता आयोजन समितीने आमच्या महिला भगिनींची देखील दखल घेतली आहे. त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉ असणार आहे. फक्त जॉगिंग साठी ज्या महिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्या आहेत त्यांच्यासाठी ही सोडत असणार आहे. 3 आकर्षक साडीज, वा, आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. महिलांची देखील दखल घेतली आयोजन समितीने. 3 कुपन्स, 3 लकी ड्रॉ फक्त महिलांसाठी हा पुरस्कार असेल. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. चांगला बॉल, हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. स्वतःवर नाराज आहे सुनील. हा डॉट बॉल, डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे कारण बॉल शिल्लक आहेत शेवटचे 11 आणि 11 मध्ये धावा करायचे आहेत 20. लास्ट 11 बॉल, 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. बॅकफुटवर जात असताना चांगला स्ट्रोक लगावलाय. फिल्डर आहे डीप पॉइंटला. एकच धाव मिळेल या बॉलवर देखील. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 19 लास्ट 10 बॉल 19 रन्स टू विन. आणि पुरुषांसाठी आणखीन एक लकी ड्रॉ ची कुपन बाकी आहे. कुपन तुमच्या हातामध्येच ठेवा, विनंती असेल. आता हा पुरुषांसाठी जो लकी ड्रॉ आहे तो मात्र शेवटचा असणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा लकी ड्रॉ, शेवटचा नंबर, तो नंबर आता काढला जाईल. सुबोध सावंत यांच्या शुभ हस्ते तो लकी नंबर कोणाला मिळणार आहे? हा मानकरी कोण आहे पाहायचंय. 100 नंबर, 100 सेंचुरी कोणाकडे आहे का कुपन 100 नंबरची? आणि सुनील शेलार आता आउट झालेत मैदानात. 100 नंबरची कुपन कोणाकडे असेल तर लगेच आपण या. 100, येस, तो आलाय, तो आलाय. सुबोध सावंत यांनी ती कुपन, तो नंबर काढला आणि 100 नंबरचा मानकरी आहे विनय घाग. एकाच इमारतीत सुबोध सावंत आणि विनय घाग राहतात. सुबोध सावंतने ती चिठ्ठी, तो नंबर काढला 100चा आणि यस, विनय घाग आपलं अभिनंदन. चला, धन्यवाद. आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. धन्यवाद आपलं देखील असणार आहे कारण जो प्रेक्षकांसाठी पुरुषांसाठी जो लकी ड्रॉ होता तो लकी ड्रॉ मात्र आता समाप्त झालाय. चला, धन्यवाद, धन्यवाद. साईसवर धावा झाल्यात 41. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 9 बॉल मध्ये धावा करायचे 19. बॅकफुट वर गेलाय पुन्हा एकदा. पॉइंट क्षेत्रामध्ये फटका, डीप पॉइंटला फिल्डर आहे. बॉल कलेक्ट केलाय, थ्रो केलाय, परंतु या बॉलवर धाव एकच मिळणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावांसाठी चालू असलेली धाव मैदानामध्ये रंगतदार अवस्थेमध्ये हा महासंग्राम. नवीन फलंदाज आलाय विराज पडवळ बॅटिंग साठी. जिंकणार कोणी स्पर्धा? शेवटची 8 बॉल शिल्लक आहे. धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 18. हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक. आज ही स्पर्धा आम्हाला पाहायची आहे. नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषकाचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. म्हणूनच की काय हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा. 8 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. धावा झाल्यात 42. 42 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. ओ, आणखीन एक बॉल पडल्यानंतर चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल देखील गेलाय. चला चला लवकर खेळा. रुपेश कोंडाळकर विनंती असेल. बॉल डॉट, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज. मॅच सुरू कर.
हा चिमुकला आपण पाहतो आपल्या आजोबांच्या समवेत सामना पाहण्यासाठी आलाय आणि ते दृश्य प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही बच्चे कंपनी देखील हातात स्टंप आहे, बॅट आहे. प्रत्येकाला क्रिकेटचं वेड लागलंय. संपूर्ण देश, संपूर्ण जग क्रिकेट वेडा भारत आणि क्रिकेट वेड जग आहे. पहा, विराट कोहलीची जर्सी आहे, इंडियाची जर्सी आहे. या खेळाडूंच्या अंगावर ते स्टंप आहेत. त्यांना ठाऊक आहे स्पर्धा चालू आहे मैदानामध्ये, आपल्याला संधी मिळणार नाहीये, परंतु ते थांबलेत मैदानामध्ये, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सचिन चव्हाणचं कौतुक केलं जाईल. 7 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. महत्वाचा बॉल या मॅच मधील, महत्वाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलवर सिंगल. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरीचा प्रयत्न पूर्ण या 2 धावा. म्हणजेच काय, आता 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. धावा झाल्या धाव फलकावर आता 44. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. महाराष्ट्रातील मुंबईतील एक अग्रमानांकित केंद्रबिंदू मध्यस्थान असणारा दादर आणि याच दादरच्या या पुरंदरे मैदानात क्रिकेटचा महासंग्राम आता रंगलाय. कंपॅरिझन आपण पाहतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होता. पहिल्या डावामध्ये 46, 2 गडी माघारी परतले होते, परंतु या डावामध्ये आपण पाहतोय 44 धावा धाव फलकावर झाल्या, 3 गडी माघारी परतले आहेत. ही जमेची बाब असेल टीम VJTI बॉईज या संघासाठी. आणि हे दृश्य आपण पाहतोय, समोर टॉवर आहे, हा उंच टॉवर, प्रोलिंगची टीम. वाह, काय ते दृश्य पाहायला मिळते. काय ती झाडी, काय त्या बिल्डिंग, काय तो क्रिकेटचा खेळ, सगळं काही ओके मध्ये आहे इकडे. नायगाव प्रीमियर लीगचा महासंग्राम आहे. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे 16 सामना जिंकण्यासाठी. आणि महिलांसाठी आता लकी ड्रॉ आपण ओपन केलाय. हा पहिला नंबर असेल महिलांसाठी. चला वेळेवर लक्ष द्या, विनंती आहे खेळाडूंना. चला स्पीडअप घ्या. आमच्या महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला 6 बॉल मध्ये 16 धावा करायच्या सचिन चव्हाण सर चालू करा मॅच. सर मॅच चालू करा तुम्ही. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. अभि आम्ही नाही दिला, तिकडून दिलाय. ए वामन, चला धन्यवाद. सामन्याला सुरुवात करा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा सामना जिंकण्यासाठी 16. चला आता एक नंबर या ठिकाणी आलेला आहे. 2 नंबर. 2 नंबरची कुपन कोणत्याही महिलाकडे असेल ती घेऊन यायची. यस, पहिला मानकरी आमच्याकडे स्नेहलताई परब. यस, अभिनंदन स्नेहलताई, आपण या व्यासपीठावर. वा, या बॉलवर आलाय चौकार. मॅच ऑन. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक असणार आणि 5 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 12. पहिल्याच बॉलवरती चौकार उडवलाय. पाच बॉल आणि 12 धावांची गरज. कारण पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कौशिक जाधवच्या बॅट मधून तो क्रॅकिंग ड्राईव्ह आला. चौकार त्याच्या बॅट मधून आला. चला धन्यवाद साईसवर, धन्यवाद साईसवर. बँड पथक पहिल्या बॉलवर चौकार. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. 5 बॉल मध्ये 12. उडवलाय बॉल, परंतु या बॉलवर संधी होती, संधी गमावली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. रुपेश कोंडाळकर धावतोय आता, परंतु या बॉलवर 2 धावा कंप्लीट. म्हणजेच काय, 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. हॅलो
समोरून बाजूला हो ना विक्रम कांबळे, दिसत नाही ना प्लीज. काय पाणी पाहिजे तुम्हाला? मोजेश पाणी दे ना त्यांना. उडवलाय. वा 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 कौशिक वा. षटकार. धन्यवाद धन्यवाद साईस्वर. समीकरण आता पूर्ण बदललंय. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय सामना रंगलाय. सुनील शेलार यांच्या संघ मालिकेचा संघ आहे श्रीशा स्ट्रायकर्स आणि जिजा विजय DI बॉयज. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. कौशिक जाधव हिरो ठरतोय या मॅच मध्ये. महत्वाचा बॉल या मॅच मधील. चांगल्या टप्प्यावर आहे, चांगल्या टप्प्यावर आहे. ओ हो हो हो. डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार. मगाशीच उल्लेख केला होता शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार आहे मित्रांनो. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 4 धावांची अजूनही गरज आहे. सामना संपलेला नाहीये. सामना बरोबरी सुटू शकत नाही कारण कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. त्याच नियमाचं पालन करून हा अंतिम सामना देखील खेळवला जातोय. 2 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. कौशिक जाधव हिरो ठरेल का या मॅच मध्ये. परंतु गोलंदाजीसाठी सौरभ साठीलकर आहे. कित्येक वेळा असा कारनामा या खेळाडूने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. महत्वाचा बॉल या मॅच मधील. चांगल्या टप्प्यावर आहे. वा चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरीचा प्रयत्न होत असताना फलंदाज नेमका कोणता बाद झालाय त्याची आता पडताळणी केली जाते. परंतु विराज पडवळ OUT आउट. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर 3 धावा अजूनही करायची आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय Compulsory back कडा. आणि फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होता. बरोबर बॉल केल्यानंतर त्याने थ्रो केला. 1 धाव कंप्लीट तर केली. दुसरीचा प्रयत्न करत होता कौशिक. परंतु या बॉलवर विराज पडवळ OUT आउट. धावबाच्या स्वरूपात त्याची विकेट मिळाली आहे. राजेश दादा कुपन काढा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आता 3 धावा करायच्या आहेत. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. नायगाव प्रीमियर लीग NPL 2026 5वं पर्व. शेवटचा चेंडू शिल्लक. 3 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय शिवराय यादव. कौशिक जाधव नावाचं वादळ घोंगवलं मैदानामध्ये. शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज आहे. असे सामने कमी पाहायला मिळतात परंतु नायगाव प्रीमियर लीग मध्ये असे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलवर 3 धावा करायच्या आहेत. महिलांसाठी 2 कुपन काढले जातील. आता हा 1 बॉल हाताळल्यानंतर महत्वाचा बॉल. अविस्मरणीय क्षण. प्रत्येकाच्या डोळ्यामधले हे अविस्मरणीय क्षण आहेत. शेवटचा बॉल. 3 धावा करायच्या आहेत. जिंकणार कोण. लखपती बनवणारा हा बॉल आहे. एका चेंडूची किंमत 1,11,111 आहे मित्रांनो. बॉल तर खेळलाय. फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरी तर घेतली आहे. तिसरी धाव मिळेल का पाहायचंय. परंतु या बॉलवर काय घडलंय. हो 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 हो. स्पर्धा जिंकली आहे जिजा विजय TI बॉयज या संघाने. अभिनंदन जिजा विजय TI बॉयज. अभिनंदन विजयजी फडतारे. अभिनंदन अभिजितजी जाधव. चला धन्यवाद साईस्वर. धन्यवाद 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 धन्यवाद. चला साठी आणखीन एक लकी कुपन आहे. त्याचा नंबर आहे 13. चला इकडे यायचंय. हॅलो हॅलो. चला पुढे या जिजा विजय आणि श्रीशा.
दुसरा लकी नंबर आहे 13 सचिन पाटणकर दुसरा लकी नंबर आहे 13. ज्या महिलांकडे 13 नंबरचं कुपन असेल त्यांनी व्यासपीठाजवळ संपर्क साधावा. स्टेज जवळ या, स्टेज जवळ या, 13 नंबर जवळ या. 13 नंबर 1 and 3 13 नंबर. हॅलो, सचिन पाटणकर फोन पाठवतो. ज्या महिलांकडे 13 नंबर 13 नंबरचं कुपन असेल त्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. लावतोय लाईट वाला. 13 नंबर 13 नंबर कोणाला लागलाय? या, 13 नंबरचं कुपन ज्यांच्याकडे असेल त्या महिले त्या आजींना लागला. इथे आहेत आजी. दोन्ही कुपन काढा फटकन. चला, श्रीशास नाईकर आणि जिजा विजेटे स्टेज जवळ यायचंय.